तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसत आहे बांगडा विथ कोळंबी आणि असा मस्त व्हाईट राईस. नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती. माझं नाव शरद आहे आणि चॅनलचं नाव काय आहे विसरलो बघा, द महाराष्ट्रन कपल. स्वतः चॅनलचं नाव पण विसरलो, बरेच दिवस झाले व्लॉग नाही केलाय. तर आज आहे संडे, आज तारीख आहे 2 मार्च. हां 2 मार्च आहे संडे. तर आता रात्रीचे 8:30 झालेत. आम्ही जस्ट मार्केटवरून आलो, म्हणजे आम्ही अंबराच्या मार्केटला गेलो होतो. तर बरेच दिवस झाले मच्छी नव्हती खाल्ली, म्हणजे खाल्ली नव्हती आम्ही. तर म्हणजे बरेच दिवस मी सोयाबीनची भाजीच खातोय आणि अंडीच खातोय. तर आज मला असं मन केलं की बांगडा आणावं. तर बांगड्यावर आम्ही कोळंबी पण आली. आणि ते अंबरनाथ आता मच्छी कशी ना ती किलोवर देतात, म्हणजे पाव किलो अर्धा किलो. आता कल्याणला जेव्हा मी मच्छी घेतो तेव्हा किलोवर म्हणजे वाट्यावर असते, किंवा ते वाट्यावर नॉर्मली वाट्यावरच असते बरेच जागेवरती. तुमच्या इकडे कशी मिळते ती मला सांगा, किलोवर मिळते की वाट्यावर मिळते ते नक्कीच सांगा. मी तुम्हाला दाखवतो. कोळंबी मला 130ला मिळाली. मोठे प्रॉन्स टायगर प्रॉन्स होतात ते तसे 130ला मिळाले पाव किलो. आणि एक बांगड्याचा सिंगल पीस 60 रुपयाला मिळाला मला, 60 रुपीजला. कृतिका बोलली थोडी कॉस्टली आहे. मी बोललं ठीक आहे जाऊ दे, मला मन करते बांगडा. ऍक्च्युली मी आज पिठी आणि आपला जो सुका बांगडा आहे ना तो खाणार होतो, पण थोडा मग प्लॅन चेंज केला. मी जाणार होतो ऍक्च्युली आज मलाडला श्रद्धाताईकडे, पण कृतिकाचं काम होतं सकाळी, तिला ते मसाले ते कुरिअर करायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही थांबलो, आम्ही गेलो नाही. मग बघू आता. ऍक्च्युली उद्या अस्मीचा बर्थडे, सॉरी म्हणजे आता क्लिक झाला, अस्मीचा बर्थडे उद्या सकाळी, उद्या. तर बघू, जर जमलं तर संध्याकाळी जाऊ आम्ही 5 नंतर, जर माझं ऑफिसचं काम संपल्यानंतर. प्लॅन अजून ऑन नाहीये, जर झाला तर मी नक्की सांगेन. मी त्याची मच्छी आणली तुम्हाला दाखवतो कशी. कृतिका ऍक्च्युली साफ करते. आणि जसं आम्ही कल्याणला जातो तर कल्याणला भाजी मार्केटमध्ये भरपूर भाजी घेतो, पण या टायमाला अंबरनाथवरून घेतली. म्हणजे मला बरेच काकड्या, गाजर, भेंडी असं भरपूर काही आयटम घेतलं, म्हणजे स्वस्तामध्ये. एवढं पण कॉस्टली नाही मिळाला. फक्त कलिंगड मला हवा होता, पण तो मनासारखा नाही मिळाला. तो 50 रुपयाला छोटा मिळाला. बघ दाखवू तुम्हाला, 1 मिनिट मी कॅमेरा अँगल चेंज करू. हे बघा प्लॅस्टिकमध्ये ऍक्च्युली. आणि ही सगळी भाजी आहे, ही भरलेली आहे पूर्ण. याच्यामध्ये प्लॅस्टिक हे सोडून द्या, बाकीच्यामध्ये पूर्ण भाजी आहे. आणि इथे माझं अंड्याचं अंडा आहे, अंडेत सॉरी 12 अंडे आणलेत मी. 1 डझन अंडी आणलीत, तरी अंडी लागतात मला. आणि इथे माझी बायको थांबा हो जरा, हे बघा किती दिसत. पाणी वाया नाही घालवायचं, बंद कर बंद कर, हा बंद कर. पाणी वेस्ट घालवणं 1 नंबर आहे. हा हे काढून नाही दिलं त्यांनी, मला वाटलं ओके हे धागा काढायचा असतो, आता याच्यानी इन्फेक्शन होतं पोटामध्ये असं नाही. पण मी खरं सांगू ना, एकदा मम्मी म्हणजे मम्मी बऱ्याच वेळा नाही काढत, ती बोलते चांगलं लागतं. मी एकदा ना असंच खाल्लं आणि मला लागले लूज मोशन झाले. मला एकदा मोशन्स डेंजर वाले. हा थांबा थांबा. हो हा 60 रुपयाला वर्थ इट वाटतं का तुम्हाला? हिने वरची मुंडी उडून टाकली ऍक्च्युली. ते बघा जाड आहे, भरीव आहे, पण कृतिका तू मुंडी नाही उडवली पाहिजे, त्याचा शो केला. अरे शो केला त्याचा. स्वतः सांगतो आधी डोळा काढ, डोळा काढ, डोळा काढ, पण तू मुंडीच उडून टाकली. की डोळा काढायचा होता, मुंडी नाही काढायची. तुझे डोळे बघू बघू बघू. 1 2 4 5 थांबा. 130 रुपये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. एक कमी दिली, 15 दिली पाहिजे. 15 द्यायला पाहिजे 130 रुपयामध्ये. पण ते असं म्हणजे जेव्हा त्याची साल नव्हती कळलं तेवढे एवढे मोठे मोठे वाटत होते. आता ते थोडेसे काय म्हणजे थोडे छोटे वाटतात. कोळंबीचा मला काही समजत नाही. अशी जेव्हा साली सकट असते तेव्हा ती खूप खूप मोठी वाटते, आणि जेव्हा तिला काढतात ना, तिचं साल जेव्हा काढतात तेव्हा ती छोटी होते. तर हा असंच जस्ट सुरू केलेला व्लॉग आहे. मला खरंच नाही माहिती, कारण की काय आलं ना, बरेच दिवस मी व्लॉग नाही केलेला. आणि खरं सांगू ना कंटाळा येत होता, कारण काय नाहीच म्हणजे काय असं काय हॅपनिंग होत नाही माझ्या लाईफमध्ये, की काय रेग्युलर म्हणजे डेली दाखवून हे जेवू का, ते जेवलो, ते खाल्लं का, ते खाल्लं, ते दाखवण्याच्या मी कृतिकाला आपण थोडा पॉज घेऊ. जर का आज पण नव्हतो करणार मी, पण कृतिकाला
हा ते होतच नाही. कुठे जायचं बाहेर ते आम्ही माथेरान प्लॅन केला, अलिबाग प्लॅन केला. आज मला कंटाळा, मग मी गाडीच घेऊन आलो, गाडीला पुसलं एक राऊंड मला, गाडी तिथे पार्क करून टाकली परत. असं झालं मला, काय समजतच नाही काय करा. आणि झालं असं की मार्च आलाय तर मार्चवर सुट्टी पण मिळणं मुश्किल आहे. तर होळी आहे, लोक गावी जातील सगळे आपल्या आपल्या, आणि आता व्हिडिओ येतील बऱ्याच जणांचे. तर माझं असं दिल जलेगा पर जाणे दो, कुछ कर नाही सकते. तर आता ही रेसिपी तर दाखवणार नाही मी. नॉर्मल जेवण जेव्हा बनेल तेव्हा मी तुम्हाला ताट मी दाखवून तसं एकदम प्रॉपर रेसिपी. आणि मला लागली जाम जोराची बुक. इंडियाची मॅच पण आहे, इंडिया न्यूझीलंड. तुम्ही बघताय का नक्कीच सांगा. आता कोण जिंकेल कोण हारेल. आता मला खरं सांगतो, मी मगाशी जेव्हा गेलो होतो तेव्हा 2 विकेट गेले होते, आणि आता मला माहिती नाही. आता वाजले किती मध्ये ना 8:48. तर लेट मी सी की काय झालंय सध्याचा स्टेटस काय. थोड्या वेळ भेटतो मी तुम्हाला. चला, तुम्ही बघू शकता एकदम भारी दिसतं आहे. बांगडा विथ कोळंबी आणि असं मस्त व्हाईट राईस, डाळ बनवली. आणि असं वाटतं आता इंडिया जिंकणार आहे, फक्त एकच विकेट बाकी. बघा तुम्हाला स्कोर दिसतोय का, 196 for 9. मॅच असते आणि इंडिया जिंकणार असते त्या खुशीमध्ये ह्याची अलगच पार्टी असते. गेल्या संडेला आम्ही दाखवली ना तुम्हाला, आम्ही इंडिया पाकिस्तान मॅच आहे तेव्हा आम्ही बर्गर मागवलेला. लास्ट मॅच मी त्या दिवशी मॅच चालू होते तर भाई म्हणजे तो चीट डाईटच केला. म्हणजे बर्गर मागवला, बिर्याणी मागवली, गुलाबजामुन मागवला. म्हणजे का माहितीये का, आम्हाला एकदम म्हणजे स्वस्त इतकं. हा, ते मला स्विगीमध्ये भरपूर दिवसांनी लॉग इन केलं होतं ना, तर कॅशबॅक मिळत. तर मी आय थिंक किती 107 रुपयाला 3 बर्गर. 107 रुपयाला 3 बर्गर पण दोनच आले चुकून एक. ठीक आहे, तो जाऊ दे. आणि 67 रुपीजला मी हाफ, म्हणजे आमच्या इथे रेस्टॉरंट आहे, जेवण चांगलं बनवतात ते लोक. बिर्याणी 200 रुपयाला, पण ते कुपन लावून ते मिळाली 60 रुपीजला मला, आणि टेस्ट खूप चांगली होती. आणि बऱ्याच दिवसात मी गुलाबजामुन खाल्ले, म्हणजे मी स्वीट खातच नव्हतो, तर मी त्याशी गुलाबजामुन खाल्लं तर मला असं जिभेला असं झालं ना भाई काय. ऍक्च्युली आता ते गुलाबजाम आठवलं तरी असं पाणी मला एवढं छान होतं. म्हणजे मी त्या रेस्टॉरंटमध्ये ना जेव्हा श्रद्धा इकडे आली होती ना अवनीअश्मी, तेव्हा मी 1 kgची बिर्याणी मागवली होती. आणि बिर्याणी खूप छान बनवतात ते. काही रेस्टॉरंट असतात ना ते खूप बिर्याणी स्पेशल बनवतात. मग मी बघू आता नेक्स्ट टाइम मी इन्व्हाइट केले विले पार्लेच्या पार्टीला, बघू कधी येतात ते, येतील तेव्हा आम्ही परत मग बिर्याणी मागू. आता मी एकदम खतरनाक, मला असं भूक लागली मला, आता मी जेवणार नाही. आणि 1 मिनिट यार, साईज बघा, फ्लॅश ऑन करतो. ऍक्च्युली हा भरीव पण आहे, असा पण खूप जास्त. थाळी घ्यायला गेला तरी 180-200 रुपयाला येते अशी, म्हणजे बांगडा थाळी, कोळंबी थाळी. आम्ही घरीच केलं, घरीच जेवतोय. आता जेवतो मी, आणि मग थोड्या वेळाने तुम्हाला परत भेटेन मी, आणि मग थोड्या वेळाने आपण बोलू. असा व्लॉग मी संपवणार आहे. आपण बसून आरामशी जेवल्यानंतर, म्हणजे जसं माझं मन तृप्त झालं ना हे खाल्ल्यानंतर, मग मी तुमच्याशी बोलेन. ठीक आहे, चला. असं वाटतं इंडिया 6 गेला, 6 गेला, अजून आउट नाही आला तर थांबा, मी सांगेन इंडिया जिंकली की नाही. जिंकणारच आहे तशी, पण ते सांगतो मी थोड्या वेळाने तुम्हाला. मी जरा असं माझी बायको बोलते जरा दाखवू कसं आहेत. हे बघा यार, भरलेलं एकदम मस्त यार. आता ये गया मस्त छान आहे. बांगडा इज माय ऑल टाइम फेवरेट. जिंकली खरंच जिंकली. अरे वा 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 वा. आता इंडिया ऑस्ट्रेलिया. व्हेरी गुड. चला मी संपवतो. आणि अशाच एका पुढच्या ब्लॉग मध्ये पर्यंत. पुढच्या ब्लॉग मध्ये ना बावलट. अच्छा, जेवून भेटणार आहे असं सांगितलंय त्याने, तर जेवून भेटूया. चला बाय. पुढच्या करत ते. हा जो मी तुम्हाला क्लिप दाखवला तो आहे कोकण सन्मान 2025. म्हणजे कोकणचे जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी. माझ्याकडे मला थोडीशी म्हणजे एवढी आयडिया नाही आहे, पण आय थिंक सो हे फक्त जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठीच होतं. मी रॉंग होऊ शकतो, आय डोंट नो सगळ्यांसाठी आहे का काय माहीत नाही, पण जेवढी मला आयडिया आहे तेवढी, कारण बरेच सिंधुदुर्गाचेच आहेत क्रिएटर्स. तर हां, मग मी क्लिप ह्याच्यासाठी तुम्हाला दाखवला की लास्ट वर्षी पण झाला होता, आणि यावर्षी नितेश राणे साहेब ते करतात ॲक्च्युली. हे त्यांच्याकडनंच आहे, कारण की पहिले तर असं कुठल्या कोकणामध्ये क्रिएटर्सला अवॉर्ड कधी मिळाले नाहीत. आय थिंक हा 2nd इयर आहे, आणि खूप छान गोष्ट आहे. म्हणजे बरेच युट्यूबर, म्हणजे मी ज्यांना बऱ्याच जणांना ओळखतो, आणि बऱ्याच जणांना म्हणजे हे पण त्यांचं नॉमिनेशन्स होतं,
तर जे जे जिंकले, ज्यांना ज्यांना अवॉर्ड मिळाला त्यांना सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. मी आणि कृतिका हेच बोलत होतो की यार आपण पण एवढे वर्ष करतो व्हिडिओ, कधी आपलं नाव येईल का कुठे. पण हो, ते तेवढी मेहनत आम्ही करत नाही ना, आम्ही रेग्युलर आहे. पण असंच मला असं हे बघून असं वाटलं यार ॲटलीस्ट आपण पण थोडं ट्राय करावं, म्हणजे ॲटलीस्ट आपण अजून जेवढे जास्त माणसांकडे म्हणजे जास्त जणांकडे पोहोचू तर या लेवलपर्यंत पोहोचू. कधीतरी आम्हाला पण नॉमिनेशन येईल असं कुठेतरी अवॉर्ड. कधी कधी असं कृतिका मला बोलते, बाबा बघ ना यार शरद, तुला माहिती आहे का किती जणांचं मेकओव्हरवाला पण होतं व्हिडिओ. म्हणजे मी बऱ्याच जणांच्या ते गुढीपाडवा येणार आहे, तर गुढीपाडव्याचं मेकओव्हरचे व्हिडिओ करतात. तर ती बोलते मला पण कधी कोण बोलवतच नाही. मी बोललो जोपर्यंत तुझी ताई होती बोईसरला तोपर्यंत ही बोईसरला होती, तोपर्यंत ताईचा मेकअप एक नंबर करून ही फुल फोटोशूट व्हायचा. तर तो आता सध्या काही होत नाहीये. आणि काय तुम्हाला काय म्हणायचं का? तुला अंडर एस्टिमेट मी करतच नाही, काय नाही, फक्त हवाबाजी आहे बाय, हवाबाजी. और कुछ नाही बाय, कुछ नाही, हवाबाजी आहे. तर हा छोटासा ब्लॉग होता. बाकी तुम्ही कोणाला वोट तुमच्यामध्ये जे आता माझे आता व्हिडिओ बघताय त्याच्यामध्ये कोणी नॉमिनेशन्स म्हणजे बरेच जण होते. मला जसं माहिती स्वीट फॅमिली एक त्यांचं मी नाव बघितलं होतं बेस्ट ब्लॉगरमध्ये. त्याच्यामध्ये ऍक्च्युली ते कुंभार करून प्रवीण कुंभार बरोबर ना त्याचंच नाव आहे, तो जिंकला नॉमिनेशनमध्ये. बाकी मी तर स्वीट फॅमिलीला केला होता. पण ते ऍक्च्युली भारी करतात स्वीट फॅमिलीवाले. ते डोंबिवलीचे कधी बघू, आय डोंट नो, कधी भेटायला म्हणजे भेटले तर भेटू. बऱ्याच जणांना भेटायचंय, कधी काय माहिती नाही सध्या तर आम्हाला पण नाही माहिती. बाकी तुम्ही होळीला गावी चाललाय का ते नक्कीच सांगा मला या व्हिडिओमध्ये. आणि याच नोटवरती मी हा छोटासा ब्लॉग इथे संपवतो. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.